नंतरही जर आपण ती जात स्वीकारत असू, ती पोर्टात आपण स्वीकारत असू, तर साहजिकच आहे की बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरणार नाही. त्यामुळे आपण शुभेच्छा मोठ्या उत्साहाने देतो, पण त्याच पद्धतीने आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेले सिद्धांत आहे, बाबासाहेबांनी सांगितलेले विचार आहे, त्याची आपल्याला उजळणी करून त्याची आपल्याला आपल्या जीवनामध्ये पण अंमलबजावणी करावी लागेल. कारण मी नेहमी सांगत असतो की जयंतीचे कार्यक्रम असो, तुमच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम असो, महापरिनिर्वाणाचे कोणते कार्यक्रम जर आपण साजरे करतो ते कार्यक्रम फक्त साधन नसतात. साध्य काय असतं, साध्य तुम्ही आहात, तुम्हाला साध्य करायचं आहे. आमच्यासारख्या मागच्या वर्षी कोणी वेगळे व्यक्त आले असतील, यावर्षी मी तुमच्या समोर व्यक्त करतो माझ्या काळात म्हणजे माझे विचार तुमच्याकडून मांडतो. हे विचार आहे, ते विचार ऐकून तुम्ही तुमच्यामध्ये, तुमच्या समाजामध्ये, तुमच्या अवतीभोवतीच्या संसारामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. आणि या अनुषंगाने एक नवं समाज आपण करावा म्हणतो. जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाज आहे, तो समाज आपण निर्माण केला पाहिजे. नाहीतर काय होतं की आम्ही आता व्यवस्थित आमच्या या कार्यक्रमामध्ये असतो. जयंती उत्सव मी नेहमी सांगतो, म्हणजे मी परफेक्ट विचार व्यक्त करणारा प्राध्यापक आहे आणि मी काही विचार करणारा प्राध्यापक आहे. त्यामुळं मी नेहमी विद्यार्थ्यांना या गोष्टी सांगत असतो की आमचा ओबीसी समाज हा पंढरपूरला जातो. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना करून तरी मृदुंग फुकड्या घालत ते पंढरपूरला पोहोचतात. एकच गोष्ट तुम्ही टेलिव्हिजनवर पाहता आषाढी एकादशीच्या दिवशी एकच दिसतात तुम्हाला किती वाटतं, किती गुण रवींद्रांना राहता येईल, किती यांच्यावर बंधुता आहे, किती यांच्यावर समता आहे, त्यांना किती त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे की आपण पाहतो. पण जेव्हा ते गावाकडे परत येतात तोच समाज, तोच समूह एकमेकांना मुलगी देत नाही, मुलं देत नाही. तर गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये ते उतरले त्या पूर्ण जातींचं काय विभाजन होतं आणि त्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की त्याची वेगळ्या पद्धतीची व्यवस्था प्रस्थापित होते. आम्ही त्या पद्धतीने करतो, आम्ही बौद्ध म्हणून, आम्ही बुद्धिस्ट म्हणून दीक्षा मंदिराला सोबतच जातो. जयगुरु म्हणून नागपूरचे लोक आम्ही सोबतच नाराज येतो आणि असं वाटतं तिथे गेल्यानंतर जनसांना दिसतो असं वाटतं की किती यांचा बंधुक आहे. पण जेव्हा आम्ही गावामध्ये येतो, जेव्हा आम्ही शहरामध्ये येतो, जेव्हा आमच्या रोटी व्यवहार आला तेव्हा दिसतं की नाही हा खालचा आहे, तो वरचा आहे, याला मुली द्यायची नाही, त्याला मुली द्यायची नाही. हे बाबासाहेबांचं स्वप्न नव्हतं लक्षात. बाबासाहेबांना आम्ही सोयीसाठी घेतो, संविधानाचे आमचे व्यवहार, आमचे बाप, आमचा बाबा. परंतु बाबासाहेबांचं आयुष्य, बाबासाहेबांचं कर्तृत्व एवढा तुम्ही नाही, बाबासाहेबांनी व्यापार सांगितलेला आहे. खऱ्यापणे बाबासाहेब काय आहे, खऱ्यापणे बाबासाहेब जाती व्यवस्थेचं निर्मूलन करणं. कारण बाबासाहेबांनी या देशामधून जाती व्यवस्था निर्मूलनासाठी आयुष्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडून म्हणजे विशेषतः आपल्या समाजाकडून, या देशाच्या समाजाकडून काय प्रश्न बाबासाहेबांनी व्यक्त केलेले आहेत, तर खऱ्या अर्थाने जाती व्यवस्थेचं निर्मूलन झालं पाहिजे. दुसरं एक महत्वाचं मूल्य बाबासाहेब सांगतात की जाती व्यवस्थेचं निर्मूलन व्हायलाच पाहिजे. त्याच पद्धतीने अस्पृश्यताही निर्मूलन व्हायला पाहिजे. अस्पृश्यता तुम्हाला नाही कसं या अस्पृश्यता शहरामध्ये एवढी दिसत नाही, पण मी ग्रामीण भागात काम करणारा एक प्राध्यापक आहे, ग्रामीण भागात संशोधन करणारा प्राध्यापक आहे. त्यामुळे मला माहिती आहे की गावामध्ये अस्पृश्यतेची प्रमुख अवस्था आजही आहे. आजही बऱ्याच खेड्यामध्ये चौदाची जी मिरवणूक आहे, ते मिरवणूक काढल्या जात नाही, निघत नाही, कारण की सर्व ते मिरवणूक निघू देत नाही. आजही सामूहिक जेवण गावामध्ये अस्पृश्यांना बोलवलं जात नाही. त्यामुळे या विचाराला समजून घेतल्या पाहिजे. इथे अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न केला पाहिजे. नाही काही आपल्या खेड्यामध्ये विशेषतः तुम्ही त्या गावातून येत आहे, कारण इथे जो व्यक्ती आलेला आहे शहरामध्ये आलेला फक्त तुमच्या खेड्यातून आलेला आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य असलं पाहिजे की माझ्या गावामध्ये जे गाव, कारण की आपण शिक्षित आहोत, आम्हाला सोशल स्टेटस मिळालेला आहे, एक आर्थिक दर्जा आपल्याला मिळालेला आहे, एक सामाजिक आणि आर्थिक दर्जा मिळाल्यामुळं आपल्याला गावामध्ये एक मान निर्माण आहे. आणि गावामध्ये गेल्यानंतर आपल्या लोकांना जो समाज आजही मागासलेला आहे, ज्या समाजाला जर बघितलं तो अजूनही 20 ते 25 वर्ष मागे आहे, त्या समाजाच्या शिक्षणासाठी, त्या समाजाच्या आरोग्यासाठी, त्या समाजाच्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी आपण काय प्रयत्न करू शकतो ऍज अ सोसायटी म्हणून.
हा विचार होणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण आम्ही नेहमी एक वाक्य नेहमी वापरतो की डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला शहरात गेला खेडे सोडाने शहरात गेला. आपण ठीक आहे ना, आम्ही शहरात गेलो खेड्याला पण राहणाऱ्या लोकांना काय त्यांचं काय त्यांची गलती काय झाली गलती मग त्यावेळेस शहराला बाहेर आले नाही, नोकरी स्वीकारलं नाही, शिक्षण त्यांना घेतलं नाही, म्हणजे त्यांना मला वाईट करायचं का तर त्यांनाही आपल्याला सोबत घ्यावं लागेल, त्यांचंही परिवर्तन करावं लागेल. म्हणजेच आपल्याला त्या समाजामध्ये शहराकडे जाऊन त्यांच्यावर होणारा जो अन्याय आहे त्याच्या दूर करावा लागेल. हीच आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला अपेक्षा होती की तुम्ही सर्वांनी म्हणजे समाज जो आहे या सोसायटी म्हणून आपलं कर्तव्य आहे ते त्या लोकांना पोहोचवलं पाहिजे. समाज म्हणजे नेमकं काय, समाज म्हणजे एक प्रकारचा बुद्धिमानांचा वर्ग असतो. आपण जो आहोत बुद्धिमान वर्ग आहोत, आपण एक शिक्षित वर्ग आहोत आणि शिक्षित वर्गाचं कर्तव्य काय तर तुम्हाला अंधकारामध्ये तुम्ही उजळायला पाहिजे. एक मोठा विचारांचा होऊन गेलेला प्लेटो नावाचा, प्लेटो नावाच्या विचारांना एक सिद्धांत मांडलेला अलगारीचा सिद्धांत. आम्ही पॉलिटिकल सायन्सेस असताना मला सिद्धांत शिकवावा लागतो विचारांना आणि बाबासाहेबांना 1920 मध्ये इंग्लंडला शिकलेले होते बाबासाहेब सिद्धांत. काय सिद्धांत हा सिद्धांत असा असतो की समाजाला जर आपण लोकांना गावामध्ये गेलो आपण तर गावामध्ये कोणतंही गाव खेळ अंधकारात असतं किंवा आम्ही अंधकारात असतो, अंधकारात असतं आणि तिथे तुम्हाला प्रत्येकाने प्रतिमानावर झुकून ठेवलं. प्रतिमा अंधश्रद्धा याच्यामध्ये तुम्हाला मला सर्वांना समाजाला झुकून ठेवलं. तुमच्या मता प्रत्येकाने प्रतिमानाचं बाहेर उठून शहराला व्यापार करतो, शहरात येतो, शहरात बघतो उजेड आहे, प्रत्येकाने प्रतिमा नाही. इथं विधी व्यवस्था आहे, इथं शिक्षण आहे, इथं रोजगार आहे, इथं धार्मिकता नाही, इथं पाहतो आणि तो पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. कशाला शिक्षणाला शिक्षणाचा प्रकाश त्याच्यावर होतो आणि जेव्हा तो अशा खेळामध्ये परत जातो तेव्हा त्या लोकांना सांगायला लागतो. साहजिकच आहे, समोरपैकी एक नव्याण्णव लोकांना सांगतो आहे त्यांना पटणार नाही, कारण ते 99 लोक कसे आहेत ते प्रत्येकाने प्रतिमानात गुंतून पडलेले आहेत. आखरी तुमचं कौशल्य तुम्हाला कोणाला लावावं लागेल. नाही तर आम्ही काय करतो, आम्ही शहराकडे वाटचाल करतो आणि आमचं अस्तित्व निर्माण करतो आणि गावामध्ये अंधकारामध्ये कितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढायचं, कितपत पडलेल्या समाजाला आपल्याला प्रकाशात दाखवावे लागेल.